इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब। तहसीलदार नीता लबड़े की पत्रकार परिषद आरोपों पर सफाई रिपोर्टर न्यूज मास्टर मोहम्मद रहीम भुसावल शहर की तहसीलदार नीता लबड़े ने अपने आरोपों को लगे हुए एक पत्रकार परिषद आयोजित की। उन्होंने सभी आरोपों को बेबुनियाद बताते हुए कहा कि उनकी छवि को नुकसान पहुंचाने की ये साजिश है। आइए देखते रहिए न्यूज मास्टर मोहम्मद रहीम। शहरपोषणलाही गेले होते आणि जुन्या तहसीलदारांना आपण भेट दिली की पत्र या ठिकाणी गायब झाले तर चोरीला गेले होता असा आरोप करण्यात आलेला होता आणि ते पत्र या ठिकाणी जुन्या तहसीलदारांमध्ये आलेले काय प्रकार नेमका काय गोलमाल आहे काय आहे 100 दिवस कार्यक्रमाच्या अंतर्गत कार्यालयीन साफसफाई करणे आणि जो अनयूज्ड मटेरियल आहे ते सर्व आपल्याला लिलाव प्रक्रिया करून विक्री करायची आहे, बरोबर आहे। त्या ज्या अनयूज वस्तू आहेत त्या आपल्याला लिलाव करून विक्री करण्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे, परंतु माझी ती प्रोसेस अजून व्हायची आहे। मी अनयूज मटेरियल कलेक्ट केलेलं आहे, पण तहसीलच्या आवारामध्ये आपल्या तुम्ही पाहत असाल की बांधकामं सुरू आहेत सर्वीकडे आणि इकडे बागे ट्रक लागलेले आहेत। तर त्यामुळे मी हे पत्रे जे आहे आपले जे इलेक्शनचे जे गोडाऊन आहे त्याचे आपण पत्रे बदलवलेले आहेत नवीन, आणि जुने जे पत्रे पडलेले होते आपले ते आपल्याला विल्हेवाट लावायची आहे। ते विल्हेवाट लावायसाठी मला PWDचं व्हॅल्युएशन घ्यावं लागतं, त्यानंतर मग ते साधारण त्याची मग लिलाव प्रक्रिया करावं लागते, तर ती माझी अजून व्हायची आहे। त्यासोबतच माझ्याकडे काही कूलर आहेत जुने, काही कपाट आहेत, काही कॉम्प्युटर प्रिंटर्स आहेत, काही लाकडी कपाट आहेत, ह्या सर्व गोष्टी माझ्याकडे पडलेल्या आहेत। तर मी काय करते, माझ्या ह्या आवारात आता जागा नसल्यामुळे जवळपास 10 दिवसापूर्वी एक ट्रिप मी जुन्या तहसीलमध्ये माझ्या आवारात जागा आहे तिथे मी 8 ते 10 दिवसापूर्वी माझी एक ट्रिप पाठवली होती सामानांची आणि तिथे ते लावून दिलं। त्यानंतर मग आता इथे जे आणखीन काही पत्रे पडलेले होते ते सुद्धा दुसरी ट्रिप आम्ही पाठवलेली आहे। आणखी तिसरी ट्रिप उद्या सकाळी माझी इथून जाईल, पण माझ्या ह्या आवारात मला जागा नाही आहे। मी माझ्या तहसीलच्या जुन्या आवारामध्ये ते सर्व ठेवते आणि तिथे मग मी जी लिलाव प्रोसेस आहे ती पूर्ण 8 दिवसानंतर जे माझ्या याच्यानुसार मी करेल, ही याची प्रोसेस आहे। आणि ज्या पद्धतीने आपण विचारलं त्या पद्धतीने माझं मटेरियल तिथं ऑलरेडी पडलेलं आहे आणि गाड्या जात आहेत, गाड्या तिथे जात आहेत आणि ही माझी कार्यालयीन प्रोसेस आहे। त्यामुळे जे कोणी तक्रार करते व्यक्ती असतील त्यांनी कार्यालय प्रमुखाला विचारायला पाहिजे की हे काय सुरू आहे मॅडम, कारण कार्यालय प्रमुख उपस्थित आहेत। कार्यालय प्रमुखाला न विचारता ठीक आहे त्यांनी जर तक्रार केलेली असेल तर तक्रारीमध्ये चौकशी होऊ द्यायला पाहिजे, बरोबर आहे। तर त्यांनी हे न करता ते इकडे सर्व पत्रकारांना फोन लावणे आणि ही बातमी लावा अशा पद्धतीचे मला बरेच पत्रकारांचे फोन दिवसभरात आले आणि माननीय जिल्हाधिकारी सरांना, SDO सरांना, सर्वांना फोन केले आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की परस्पर विल्हेवाट लावली। तेव्हा कलेक्टर साहेब त्यांना ते पण बोलले कोणाशी तरी बोलताना की ते कार्यालय प्रमुख आणि तहसीलदारांना ते अधिकार आहेत, काही मर्यादा असतात, 10 लाखापर्यंतच्या मर्यादा त्यांना आहेत विल्हेवाट लावण्याच्या, तर ती प्रोसेस मी करते आहे। आणि त्यांनी जे आरोप केलेले आहे तर ठीक आहे त्यांचे आरोप आहेत त्यावर चौकशी होईल, किंवा मग जे माझं मटेरियल तर माझ्या तहसीलला आहे आणि तो पण माझाच भाग आहे, माझी तहसील आहे तिथे मी ठेवू शकते आणि हा एक शासनाचा प्रोग्राम आहे। आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत भंगार लिलाव करणे किंवा ह्या सर्व गोष्टी मी माझी कार्यालयीन प्रोसेस करते आहे आणि त्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही, त्या कोणाच्या शासनाचा तो GR आहे त्यानुसार मी माझं काम करते आहे। आता ते कुठे ठेवावं आणि कुठे हे करावं हे मी कोणाला विचारायची गरज नाही, माझ्याच तहसीलच्या आवारात मी ठेवलेलं आहे। पण त्यांचा सर्व की हे संपूर्ण पत्र जामनेर रोडच्या रस्त्याने आलेले आहेत, संपूर्ण CCTV कुठे तो त्यानं कोणत्या गाडीनं नेलं आणि कुठून गाडी टाकली हे मला माहीत नाही, पण आम्ही त्यांची गाडी सांगितलेली होती। तो नेहमीच इथलं रिपेरिंगचं काम करत असतो त्या व्यक्तीला, आम्ही म्हणजे मी सांगून दिलं होतं की या कोणाची तरी गाडी सांगा आणि हे सर्व हलवा। आणि उद्या पण एक ट्रिप माझी आणखीन भंगारची जाणार आहे, काही पत्रे अजून पण पडलेले आहेत माझ्याकडे त्या साईडला, मागच्या साईडला ते पण आहेत, मग मी स्वतः पाहून घेतले ते आणखी किती आहेत म्हणून, त्यासाठी पण मला एक गाडी पुन्हा आणखीन सर्व मटेरियलची जाईल। त्याचसोबत आम्ही जे रद्दी आहे आपल्याकडली पेपर्स त्याचा मात्र मी पूर्ण लिलाव केला, कारण त्याचं मला रेट मिळाला होता कलेक्टर ऑफिसमधून आणि लिलावाची प्रोसेस केलेली होती। काही पत्रकारांनी तेव्हा इथे येऊन व्हिजिट पण दिलेली होती आणि त्यांना माहिती आहे की मी तीसुद्धा लिलाव प्रोसेस केली आणि त्यातूनसुद्धा आम्हाला काही पैसे त्या याच्यातून कार्यालयीन खर्चासाठी मिळालेले आहेत, त्यातून आम्ही आमच्या सुविधा आणि काही शासनाला भरणं ते पण करत आहोत। शहर पोषणला भेट म्हणजे काय असेल शरद, काय झालं माहीत आहे का, मला आता दुपारी जेव्हा त्या सर्व काही पत्रकारांचे मला फोन आले की मॅडम असे आरोप केले जात आहेत, तर मी त्यांना सांगितलं की ते खोटे आरोप आहेत। तो व्यक्ती जो कोणी करतो आहे तो कंप्लेनंट आहे
आणि ते नेहमीच कंप्लेंट करत असतात, ते आज कंप्लेंट करत नाहीत. तुम्हाला कदाचित सर्वांना अवगत असेल, मागच्या वर्षी त्यांनी पत्रकार परिषद बोलावलेली होती. एक साधा विषय होता की त्या बियाणी नावाची कोणी व्यक्ती आहे इथे, त्यांच्या प्रॉपर्टीचं लिलाव करायचा होता. कलेक्टर साहेबांकडून ऑर्डर आलेली होती आणि ती सिक्युरिटायझेशनची प्रोसेस, त्याला प्रोसेस असते, त्याला काही विशिष्ट पद्धत असते. त्यासाठी आपण अधिकारी नेमतो, त्यासाठी नोटिसेस काढतो, त्यानंतर मग बँक जी आहे संबंधित ती पोलीस बंदोबस्त घेते, त्यानंतर ती प्रोसेस होते. माझ्याकडून डिले झालेलं नव्हतं, परंतु त्यांनी परस्पर पत्रकार परिषद बोलवून याचा उहापोह केला होता. त्यानंतर त्यांनी कमिशनर साहेबांकडे त्या बियाणींच्याच मॅटरमध्ये माझी तक्रार केली की यांनी चुकीचं हे दिलेलं आहे यामध्ये. तर चुकीचा जर निर्णय दिला असेल तर माझं ज्युडिशियल आहे काम, क्वासी ज्युडिशियल काम आहे, त्यामुळे जर चुकीचा निर्णय दिला असेल तर त्यांनी अपीलमध्ये जावं, ही प्रोसेस आहे की ना की कुणाकडे कंप्लेंट करावं. तसंच त्यांनी आता या वर्षभरातसुद्धा माझ्याकडे 8 ते 10 माहिती अधिकारचे अर्ज टाकलेले आहेत. हे इंटेन्शनली केलेलं दिसून येतं, पण मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. कुणीही माहिती मागू शकतं, कुणीही काही हे तक्रारी करू शकतो. परंतु मला फक्त एवढं आहे की मी यासाठी तुम्हाला आज बोलवून घेतलं तातडीनं. मग कलेक्टर साहेबसुद्धा रावेरवरून दौरा करता करता इकडे आले, तेव्हा साहेबांशी मी बोलली की साहेब असे असे वाद हे होत आहेत, तर काय करायचं. साहेब म्हणे काही करू नका मॅडम, पत्रकारांना सांगून द्या की आपली बाजू काय आहे, कारण पत्रकार असं चुकीचं छापणार नाही तुमची हे विचारल्याशिवाय. त्यामुळे मग मी म्हटलं की ठीक आहे, पण मी म्हटलं उद्या सकाळी बोलवून घेईन. परंतु माझ्या कामात जेव्हा आता तिथं मटेरियल गेल्यानंतर पुन्हा शासकीय कामात अडथळा निर्माण करतायत, तिथे परस्पर शूटिंग करणं सुरू झालं. परस्पर कोणाची परवानगी घेतली शूटिंग करताना? माझं कार्यालय आहे ते अजूनही माझ्या ताब्यात आहे, कार्यालय प्रमुख इथं हजर आहेत, तर परवानगी घ्यायला पाहिजे, विचारायला पाहिजे. आणि न विचारता शूटिंग करणं, व्हायरल करणं ही चुकीचं आहे. प्रशासनाची प्रतिमा मलिन करणं यापेक्षा यात उद्देश कुठलाच नाही आहे. आणि त्यांचं वैयक्तिक वैर आहे, वैयक्तिक वैरामधून वैयक्तिक त्यांचं काही वैमनस्य आहे, त्याचा रोष ते प्रशासनावर काढत आहेत, हे यातून दिसून येते. पण मॅडम आतापर्यंत कोणतीही बातमी लागली नाही आहे की शूटिंग कोणी केली नाही त्या ठिकाणी, आणि आपण त्या ठिकाणी आपण म्हणालात की हा कोणी जो व्यक्ती आहे तो खंडणीखोर आहे, आमच्या कर्मचाऱ्यांना खंडणी मागतोय, असं आपण त्या ठिकाणी म्हटलं. आता तो जो गाडीवाला आहे तो मला आल्याबरोबर विचारलं, त्यांनी मला म्हटलं